आणि ही जोडपं असं संसारात रमलं होतं. आत्मदेव ब्राह्मण आणि धुंदुली नावाची बायको. पण गंमत काय झालं, घरात पैसा भरपूर पण पोटी संतान नव्हतं, आत्मदेवाला मुलगा नव्हता. आणि मग तिने काय केलं, गायी दान केल्या, जमिनी दान केल्या, संपत्ती दान केली, सगळे उपाय केले. अरे प्रारब्धातच नव्हतं, कुठले येणार, काही नव्हतं, नशिबातच नव्हतं, संतान नव्हतं. आत्मदेवाला दुःख झालं, आपल्या पोटी संतान नाही, काय करावं, मुलगा नाही. विचार करू लागला, संतती नसल्यामुळे दुःखी झाला आणि घरातून बाहेर पडला आणि वनामध्ये गेला. कोण, आत्मदेव ब्राह्मण. आणि पाणी पिऊन बसू लागला, विचार करू लागला, सुस्कारे टाकू लागला. काय करावं, आपल्याला मुलगा नाही, पोटी संतान नाही, आपल्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. धिक्काय जीवन म्हणले. ज्याच्या पोटी संतान नाही काय उपयोग आहे, त्या कुळाचा धिक्कार असो, त्या धिक्कार असो, धिक्कार करू लागला. असल्या संसाराचा पण धिक्कार असो म्हणला आत्मदेव ब्राह्मण. अरे घरात सगळं आहे, पोरी पोट नाही, मुलं नाहीत, काय नाही, काय करायचं म्हणले, कोणासाठी करायचं नाही का, मोक्ष नाही असं म्हणून तो विचार करू लागला आणि संन्याशाकडे गेला. संन्याशाने विचारलं, हे ब्राह्मणा, तू का रडतो आहेस, तुला एवढी चिंता करण्याचं कारण काय आहे, तुझ्या दुःखाचं कारण सांग. ब्राह्मणाने सांगितलं, पूर्वजन्मामध्ये आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं, अनेक मी पाप केलेली असतील, त्यामुळे मला ह्या जन्मी पुत्र नाही, त्यामुळे माझी पितर तर्पणासाठी. अरे माझ्या घरात एखादं झाड लावलं ना, झाडे वाळून जाते, फळं आणली, फुलं आणली, सुकून जात आहेत. काय म्हणली, माझं घर संतान नाही, घरात सगळं काही राहत नाही, तर्पणासाठी पाणी आणलं, पाणी सुद्धा गरम होते म्हणले, पाणी तर्पण द्यायला गेलं तरी घरात काही वातावरण माझ्या बरोबर नाही. देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा स्वीकार सुद्धा करत नाही म्हणले. निपुत्रकाचं कोण दान घ्यावं, माझी दानाचा सुद्धा स्वीकार करत नाही म्हणले, नाही का. मग असं तो म्हणला, मी संतानहीन माझं जीवन आहे, माझ्या जीवनामध्ये काही अर्थ नाही आणि मला पुत्र पाहिजे बरं का. मी जी गाय पाळतो ती गाय सुद्धा वांझ आहे म्हणते, त्या गायीला सुद्धा होत आहे, काय माझ्या मागे लागले म्हणले. सगळं असं असावं, फुलं झाडं लावली त्याला फुलं फुलं येत नाहीत, ते झाड सुद्धा भरत नाही दारातलं, त्याला फुलं फुलं येत नाहीत, ती सुकून जातात. असं सगळं माझ्या घरामध्ये वातावरण आहे. आत्मदेव ब्राह्मण ज्ञानी होता, वेदांचा अभ्यास होता, पैसा पुष्कळ होता, फळं आणली की सुकून जातात, मी काय करावं म्हणून संन्याशाला रडू लागला. संन्याशी योगनिष्ठ होते. संन्याशीने जाणलं आणि सांगितलं, हे ब्राह्मणा, संसाराचा नाद सोडून दे, संसार वाईट आहे. अरे तुझ्या नशिबात पुत्र प्राप्तीच नाही. ते तपोनिष्ठ होते, त्यांनी जाणलं, बघितलं ध्यान लावून, त्याच्या पोटी संतानच नाही, कशाला प्रयत्न करतो, संसार हे आसार आहे, ते दुःखाला कारण आहे. आणि एक सांगतो म्हणले, संतती जर आली जन्माला आणि ती जर चांगली जन्माला आली नाही तर त्यापेक्षा वांज राहिलं काय वाईट, नाही का. मग वांज राहावं नको म्हणले, कशाला असला विचार करतो. आत्मदेव ब्राह्मण म्हणला, आहे बघा, मला प्रवचन सांगू नका, मी पुष्कळ वाचले, तुम्ही मला ते सांग, मला पोरगाच्या तयार आहे नका, नाहीतर मी तुमच्याकडून डोकं फोडून घेणार आहे, मला तत्वज्ञान नको आहे. भूक पोटात प्रचंड लागावी, हो पोटात असं लागावं, असं काहीतरी शिळी भाकरी असलेली खावी वाटले वाटावे आणि घरच्यांनी मग तत्वज्ञानावर चर्चा करावी. ब्रह्म काय, माया काय, आधी खाऊ घाल, आधी पोटभर मग विठव. आपलं तत्वज्ञान कसं सगळं असं फ्रेश होऊन मग तत्वज्ञान ऐकायला बरं वाटतं. उपाशी पोटी कोण आहे तो, ब्रह्म काय, माया काय, तसलं काय सांगू नका. माझं दुःख काय आहे, पोरग नाही, मला पोरग द्या, नाही पोरगी द्या, काहीतरी द्या, नसेल डोकं फोडून घे. पुढं म्हटलं, ठीक आहे म्हणजे फळ देतो. त्याला सांगितलं, मी तुम्हाला फळ देतो, ते फळ काय कर, तू तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तिला पुत्र प्राप्ती होईल. पण एक सांगतो म्हणले, तुला सुख नाही, पुत्र प्राप्ती होईल बरोबर आहे, पण सुख मिळणार नाही. पुत्राकडून सुख मिळायला सुद्धा नशीब लागतं घेऊ, ते नशिबात नव्हतं, त्याच्या प्रारब्धात नव्हतं. आणि प्रारब्धात नसताना विनाकारण जर आपण अट्टाहासाने जर एखादी प्रयत्न करून गोष्ट मिळवली ती त्रासदायक होते. आपल्या प्रारब्धात ती गोष्ट पाहिजे, अट्टाहासाने जर मिळवली त्रासदायक होते, त्रासच होतो त्याचा. आणि मग दिलं ते फळ, दिलं ते फळ घेऊन घरी गेला. बायकोला सांगितलं की पण हे फळ कसं खायचं आहे,
त्यानं त्या बायकोनं धुंदुलीनं 1 वर्षभर सत्याचरण करायचं आहे, पावित्र्याचं आचरण करायचं आहे आणि दया करायची आहे. आता ही भांडखोर कशी दया करणार? ही फळ खायचं आहे म्हणले आणि ते निघून गेले, सांगून निघून गेले. पण पत्नी ही कपटी स्वभावाची होती बरं का. तिला मुलगा नाही म्हटल्यावर तिला ही रडू आलं. म्हणली काय आणले नवऱ्यानं म्हणले. ती विचार करू लागली. आत्मदेव ब्राह्मणाची बायको धुंदुली विचार करू लागली. आपल्या बहिणीकडे गेली. म्हणले माझ्या नशिबी काय आले, आता मला हे मी फळ खाल्ल्यावर मला गर्भ राहणार आणि मग काय होईल, माझं पोट मोठं होईल. पोट मोठं झालं की मला काही खाता प्यायला नाही, काय खाता प्यायला नाही, मी दाढी कष्ट होईल, मी अशक्त होईल, मी आजारी पडेल, घरात चोर शिरतील, घरात सगळं घेऊन जातील, सगळं दुःखच प्राप्त होईल. आक्रोश करू लागली. कोण? मुलगा होते म्हणून दुःख झालं. कशाला पाहिजे म्हणले ही पिढा, वंदिरायला बरं की. ती म्हणती काय विचार आहे बघा, वाईट किती विचार करते धुंदुली. विचार करू लागली आणि मला बाहेर जाता येणार नाही. गर्भ जर आडवाला तर ती काय करायचं, मला त्रास होईल, मला नकोच त्याच्यापेक्षा बरं का. आणि मग मला प्राण सुद्धा त्यात जाईल, मी यात मरेन. अशा प्रकारचा ती धुंदुली विचार करू लागली. आणि मग ती म्हणते की त्या मुलाला जन्म द्यायचा, त्याचं लालनपालन करा, पुन्हा त्याचं शिक्षण करा, पुन्हा बायका मिळत नाही, पोरी हुडकायला जावा. काय कुणी धंदा सांगितलाय? ती वधूवर सूचक ते नाव होती, पोरी कोण उचलत नाही. नकोच ना पिढा, नकोच म्हणले. धुंदुली विचार करते अरे काय करायचं म्हणले, कोडं पडलं. आणि मग तिनं काय सांगितलं पत्नीनं बहिणीनं, बघा विचार किती. म्हणून मूर्खांचा सल्ला कधी घेऊ नये, शाण्यांचा सल्ला घ्यावा बरं का. बहीण पण तिची तशी होती. तू म्हणली काळजी करू नको, माझा नवरा गरीब आहे, तू त्याला काहीतरी थोडेफार पैसे दे, मी आता गर्भवती आहे, माझं पोरग मी तुला देते बरं का. आणि तू सांग फळ खाल्लंय म्हणून, तू फळ खाऊच नकोस, ते फळ तू खाऊ नको. आणि तुला परीक्षा बघायची ना, फळामुळे मुलगा होतोय, ते फळ गायला खाऊ घाल, बघू होते का बहीण सांगते. आणि मी माझ्या नवऱ्याला सांगते म्हणली पोरग माझं मेलं म्हणून बरं का. नव्हतं घेतोय थोडस आत्मदेवा त्या तिची मिळवणी म्हणते. कुटुंब सर्व माणसं चांगली मिळायला लागतात प्रपंचात, नाहीतर प्रपंच नीट होत नसतो. मग सांगितलं मी असं करते की म्हणजे ठीक आहे, हा मार्ग चांगला आहे म्हणली धुंदुली. चांगला आहे म्हणली तुझं पोरग दे आणि तू नाटक कर म्हणले, गर्भवती राहिल्याचं नाटक कर. आत्मदेव ब्राह्मणाला बरं वाटलं. साधा होता, विधवा होता, पण साधा सज्जन माणूस. आनंद झाला. मुलगा झाल्यावर तिनं आणून दिला, बहिणीनं आणून दिला मुलगा झाला. बरं झालं मुलगा झाला. आणि मग आता मुलगा झाला पण त्याला प्यायला दूध. अहो म्हणली मुलगा झालाय पण मला दूध नाही. पण असं आहे म्हणले माझ्या बहिणीला एक मुलगा झालाय आणि तिचा मुलगा मेलाय, तिला असं मी करते की घराला आणून ठेवते की म्हणजे. हा म्हणलं चालते की तसं कर म्हणले चालते. आत्मदेव ब्राह्मण दुधा करता म्हणून तिला बहिणीला आणून ठेवलं. किती खोटं नाटक चाललंय बघा सगळं घरात. आत्मदेव ब्राह्मण आनंदी, सगळे घरात विधी झाले, जातक कर्म झालं, सगळे विधी केले, हे नटलं आपल्या पोटी संतान आले म्हणून बरं का. आणि एक दिवस काय झालं, जे फळ गाईला खाऊ घातलं होतं परीक्षा बघण्याकरता, वासरू जन्माला आला नाही, मुलगा जन्माला आला आणि त्याचे कान असे लांब होते म्हणून तो गोकर्णाचा जन्म झालेला आहे. विठ्ठल श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. जन्म झाला गोकर्णाचा. कान लांब होते, अतिशय सुंदर होता गोकर्ण, बुद्धिमान गोकर्ण होता. पण हा मुलगा कसा होता, त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी बरं का. अरे लिंबोळ्याच्या सुई लावल्यावर आंबा कसा येईल, लिंबोळी येणार ना त्याला. अतिशय नालायक होता हा धुंदुकारी. तू काय करू लागला, चोऱ्या करू लागला. कोण? धुंदुकारी. चोऱ्या करणं, दुसऱ्यांचा द्वेष करणं, भांडणं करणं, मारामाऱ्या करणं, जेवढं म्हणून वाईट काय आहे ते धुंदुकारी करू लागला. गोकर्ण सज्जन होता ठीक आहे, फळातून निर्माण झालं होतं, पण दिलं ते गाईला. हत्या करायची, हातामध्ये शस्त्र घ्यायची, लोकांना त्रास द्यायचा. त्याला चांडाळाबद्दल प्रेम होतं. चांडाळ म्हणजे कोण? जो कुत्रा शिजवून खातात त्याला चांडाळ म्हणतात.
ती चांडाळी एक जमात आहे, त्याच्यावर मैत्री सुद्धा आपली कुणावर होती बघा, नाही का? समान माणसाची मैत्री होती. आणि मग हातामध्ये फास घ्यायचा, बरोबर कुत्री बरोबर यायचा, शिकारीला जायचा, कुठं काय मार, कुठं काय खा, मांसाहार कर, मद्य कर, असं करत 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 त्या धुंदुकारीला अतिशय वाईट नाद लागले. सगळी संपत्ती नष्ट झाली आत्मदेव ब्राह्मणाची. आत्मदेव ब्राह्मण विषण्ण झाला. अरे म्हणले काय आहे, पोटी संतान येऊन मला दुःख प्राप्त झालं, योगी मुनींनी सांगितलेलं बरोबर होतं. अरे वांजपणा परवडला की, एसटी निघून गेलो हात करून काय होतं, योगवेळी निर्णय गेला, घेतला नाही ना, हातातनं बाण सुटून गेला. त्यावेळी मी तसं केलं तर आता असं झालं नसतं. आता म्हणून उपयोग नाही, झालं म्हणजे जमला. आता माझ्यावर म्हणजे दुःख आले, मी काय करू, कुठं राहू, फार मोठं संकट आलंय. आणि मग गोकर्ण जवळ आला. कशा पोराच्या त्याला अडकायला लागलाय, तुम्ही जावा, आयुष्याचं सार्थक करून घ्या, अरण्यात जावा, आयुष्य पुढे राहिले सार्थक करून घ्या, भगवत चिंतन करा. कोण सांगते? गोकर्ण. बाबा तुम्ही जावा. आता गोकर्ण चांगला होता, सज्जन होता, आयुष्य सार्थकी लावा, नको त्या मुलाच्या नादी लागू नका तुम्ही. तू मारहाण करत होता घरात, आईला मारहाण करायचा, नाही का? घरातही वर्तणूक ती चांगली नव्हती. अरे इंद्र चक्रवर्ती राजा यांना जे सुख मिळत नाही ते एकांतात कुठे मिळतं? विरक्त झाल्यानंतर एकांतात सुख मिळतं. तुम्ही एकांतात जावा, अरण्यात जावा, भगवंताचं चिंतन करा. आणि हा माझा पुत्र आहे हे डोक्यातनं काढा. कोण कोणाचं नसतं ते डोक्यात पहिले हे काढा म्हणला. हा मी दिये आहे, हा माझा पुत्र आहे, हे सगळं डोक्यातनं काढा. हे काही नाही, ते तुम्ही जावा, तुम्ही भगवत चिंतन करा. गोकर्णाने सांगितलं. आणि मग त्याने विचार केला की मी खरोखर मूर्ख आहे. आत्मदेव ब्राह्मण म्हणला मी खरोखर मूर्ख आहे, मी विनाकारण बंधनात अडकलो आणि त्यामुळं असं झालं. गोकर्णाने सांगितलं ते शरीर काय आहे? हाड, मांस, मल, मूत्र, विष्ठा, काय आहे? वर्ण इस्त्रीचे कपडे घालायचे, पावडर लावायची, आता सगळी घाण जाईल. एक दिवस आंघोळ करू नका, तोंडाला लाळ येते, नाकात येते, सगळी घाणच आहे. मेल्यानंतर सुद्धा लगेच कापूस जातात, वास सुटतो म्हणून. आयुष्यभर ज्यांनी आपल्यावर प्रेम केला, माझा माझा आहे म्हणून, लगेच तोंडाला बोळाला होता. ते रडायचं नाटक करतात, त्यांना वास यायला असतो याला, नाही का? मनुष्य ते एक घाण काहीच नाही, नाही का? गायचं शेण सारवतात, पवित्र आहे ते. मुंजीमध्ये ते खाल्लं जातं, पवित्र आहे. माणसाचं काहीच उपयोगाचं नाही, सगळी घाण आहे. आयुष्यामध्ये सगळी घाणच आहे, हे सोडून द्या. याच्यावर प्रेम करू नका. नरदेहा की घाण कुठली नाही, आपण त्याच्या प्रेमात पडलोय देहाच्या, हे सोडून द्या आणि भगवत चिंतन करा. आयुष्य सार्थकी लावा. आयुष्य थोडं राहिले, कोण सांगते? गोकर्ण सांगतोय बाबा वाद झाला आता म्हणला, लागा, मार्गी लागा, नको त्या दोन पोराच्या नादी लागू, खूप जर मारून ठेवलं तुम्हाला, विचार करू लागला. आणि मग काय झालं? ह्याला रान मोकळत झालं. कुणाला? दुंदुकारीला. आईला एक दिवशी मारलं, आईला मारलं, फार मारहाण केली. बापाची फेट करायला लागते ना. नवऱ्या, चांगल्या नवऱ्याला फसवलं, मार खाल्ला. एक दिवशी आईने आत्महत्या केली. आईला आत्महत्या केल्यावर दुंदुकारी पूर्ण मोकळा झाला. तिनं घरात 5 वेश्या आणल्या दुंदुकारीनं, आणि त्याच्याकरता मग त्यांचं पोट भरण्याकरता चोऱ्या माऱ्या करू लागला. कोणाचं धन लूट, कोणाचं सोनं लूट, असं चोऱ्या माऱ्या करू लागला, व्यसनं करू लागला. आणि अशा प्रकारे दुंदुकारी अतिशय सगळं, ब्राह्मण फक्त नावाला जातं, काहीच नव्हतं ब्राह्मणाचा आचार त्याच्या घरामध्ये. सगळी पापकर्म दुंदुकारीच्या घरामध्ये भरली गेली. आणि त्या वेश्याने विचार केला, हा चोऱ्या करतोय, हा लूटमार करतोय. त्या वेश्याने याला प्रचंड लुटलं होतं. आणि मग म्हणले हा कधी ना कधी राजाच्या सैनिकाकडून हा सापडला जाईल, ह्याला शिक्षा होईल, आणि याला सापडल्याला आपणही सापडू. कोण विचार करतायत? वेश्या. त्यांनी घरावरून ठेवले होते. आणि म्हणले ह्याच्यापेक्षा असं करूया, ह्याच्यावरचं हाय सगळं घेऊया, ह्याला इथंच मारून टाकूया, मारून टाकूया. घरामध्ये कोल कंडा काढला, त्याचे पाय हातपाय दोरीनं बांधले, मरता मरण. सगळं खाल्लेलं होतं, अंगात ताकद होती, मरता मरण. 5 पाय अंगावर बसले होते. जळते निखारे लाकडाचे तोंडात कोंबले बायकाने, हाल 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 केलं. धावती कथा घेतोय, हाल हाल केलं. आणि मग अतिशय त्रास होऊन दुंदुकारीनं प्राण सोडला. घरामध्ये खोल खड्डा खाल्ला, दुंदुकारीला घरामध्येच पुरला. शेजार बाजारच्या दुंदुकारी कुठे गेलाय? सांगितलं त्या बायकांनी, पैसे कमवायला गेला, येतोय.
आणि त्या बायका सगळं धन घेऊन निघून गेल्या. धन घेऊन तर जेव्हा आत्मदेव ब्राह्मण निघून गेला होता, गोकर्ण कधीच बाहेर निघून पडला होता. तीर्थक्षेत्राला गोकर्ण निघून गेला. गोकर्णाला बातमी कानावर पडली की आपला भाऊ गेलेला आहे. बातमी कानावर आल्यानंतर गयेच्या ठिकाणी त्यांनी श्राद्ध केलं. कसं जर असं आपला भाऊ होता, नाही का, भाऊ होता, श्राद्ध कर्म केलं आणि गोकर्ण पुन्हा घरामध्ये आला. गोकर्ण घरामध्ये आल्यानंतर त्याला भास होऊ लागले गोकर्णाला. तो धुंदुकारी पिशाच योनीत गेला होता. पिशाच योनीत गेला. कधी पोपट म्हणून समोर येऊ लागला, कधी झाडच होऊ लागला, कधी इंद्र होऊ लागला, कधी माणूस होऊ लागला. वेगवेगळी रूप तो बदलत होता. कधी अग्नी होऊ लागला. गोकर्णाने ओळखलं की कुणीतरी वेगळा आहे, अतृप्त योनी आहे. पण त्या धुंदुकारीला बोलता येत नव्हतं. गोकर्णाने पाणी अभिषेचित केलं. मग धुंदुकारीला बोलू लागला, अरे मी तुझा भाऊ आहे बंधो, मी तुझा भाऊ आहे. जन्मामध्ये अनेक पाप केली, त्यामुळे मला ही योनी प्राप्त झाली, पिशाची योनी प्राप्त झाली. मला त्रास होतो रे बंधो, मला सोडव. पिशाच योनीमध्ये गेल्यानंतर धुंदुकारी त्या गोकर्णाला म्हणतोय, अरे मला कळलं तू गेलास हे मला कळलं. गयेमध्ये मी तुझ्या नावाने श्राद्ध केले. किती जरी पापी असला तर गयेत श्राद्ध केल्यानंतर त्याला मुक्ती मिळते असं शास्त्र आहे. कोण म्हणतंय? गोकर्ण त्या पिशाच्याला सांगतो की त्यावेळेला ते धुंदुकारी सांगतोय, अरे माझ्या जन्मात एवढी पाप झाले, गयेच्या ठिकाणी हजारो जरी तू तीर्थ श्राद्ध घातली माझ्याबद्दल, मी मुक्त होणार नाही, इतकी पाप आहे. वज्रलेप होणे अभक्ताची, वज्रलेप झालाय पापाचा. कुठं गया आंघोळ करतो, गया इथं अंगाला आंघोळ वतली तरी मला मी सुटणार नाही. गोकर्णा मला काहीतरी मार्ग काढ, मुक्त कर. काय मार्ग काढावा? गयेच्या ठिकाणी जर करून जर तुम्हाला मुक्ती मिळत नाही, काय करावं? गोकर्ण विचार करू लागला. आणि मग काय करावं तर सांगितलं त्याने की आता ह्याला एकच आहे की भागवत कथा. गोकर्णाला सांगितलं की बाबा भागवत कथा केल्यानंतर त्याचा उद्धार होणार आहे, मुक्ती मिळणार आहे. आणि मग गोकर्णाने भागवत कथा सांगायला सुरुवात केली. सगळेजण भागवत कथा तिथं ऐकायला आले. ऐकायला आल्यानंतर हा जो धुंदुकारी होता हा पिशाच्य होता, तो वायुरूप होता. तिथे एक असा वेळू होता. वेळू त्याला 7 ग्रंथी होत्या. 7 ग्रंथी अशा गाठी असतात. वेळू आता पोकळ असतो आणि वर्ण गाठ असते. आणि त्या खालच्या ह्याला खाली एक छिद्र होतं. त्या धुंदुकारी त्या छिद्रात बसला. त्याला बाहेर काय चाललं तरी ऐकत होता तो. गोकर्ण भागवत सांगतोय, सगळे समोर बसले. तो पिशाच्य भागवत ऐकतोय. भागवत ऐकू लागला. आणि भागवत ऐकल्यानंतर जसा एक एक स्कंद होईल तसं एक एक ग्रंथी तुटू लागली. मुक्ती मिळू लागली त्या धुंदुकारीला. आणि सगळं नंतर त्या धुंदुकारीचा उद्धार झाला. धुंदुकारीला नेण्याकरता विमान आलं. मग गोकर्णाने प्रश्न विचारला, तेव्हा मी एवढी मोठी कथा सांगितली, मग एकटाच त्याचाच उद्धार का झाला, सगळ्यांचा का झाला नाही? ठीक आहे. हरिकथा अवघेची ऐकती परी माझी श्रद्धा अनुपचे चित्ती. एकट्या सगळ्यांनी ऐकलं की आम्ही ऐकलं, त्याचाच उद्धार आमचा का नाही? पण त्याने कसं ऐकलं होतं? मनापासून ऐकलं होतं. त्याचा उपास घडला होता. इतकं झाल्यावर भजीकर म्हणायचं नाही. उपास केले, 7 दिवस उपास घडला. 7 दिवसामध्ये अतिशय श्रवणी ध्यानी अंतराय लय विक्षेप कशाय हे 4 अपाय चुकवावे नाथाने सांगितलंय. ऐकताना कसं ऐकावं? विक्षेप असू नये, चित्तामध्ये विक्षेप असू नये, वृत्ती अंतर्मुख असावी, वृत्ती बहिर्मुख असू नये, विक्षेप असू नये. आपण नेहमी बहिर्मुख असतो, अंतर्मुख होऊन कथा ऐकावी. हे 4 अपाय चुकवावे. अशी कथा कोणी ऐकली? सगळेच ऐकतात हो, पण श्रद्धेनं. ठीक आहे. तरी अवधान ऐकले तिचे सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. अवधान देऊन ऐकावं. त्या अवधान त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं, त्याचा निज ध्यास लागावा. इतकं तन्मयतेनं त्यानं ऐकलं. त्यामुळे धुंदुकारीचा उद्धार झाला.
आणि भगवंतांनी पुन्हा सांगितलं की बाबा तू पुन्हा एकदा गोकर्णा कथा कर. गोकर्णाने पुन्हा कथा केली. पुन्हा कथा केल्यानंतर कथेला जेवढे म्हणून बसले होते त्या सगळ्याला भगवंताचं विमान आलं. सगळ्यांचा उद्धार झाला. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवंताचं विमान आलं. सगळ्यांनी गोकर्णाला सगळ्यांनी नेलं. जसं राम अयोध्या सोडवली गेला, कृष्णे निजदेह सांडिला, राम अयोध्या घेऊन गेला, ठीक आहे, तसं रामाने काय केलं, अयोध्येत सगळी घेऊन गेला होता, बरोबर, सगळ्यांचा उद्धार केला. तसं गोकर्णाच्या कथेनी तिथं जे ऐकणारे होते त्या सगळ्यांचा उद्धार झाला. भगवंताच्या लोकाला सगळे गेले. आपणही श्रद्धेनं चिंतेनं आपण ऐकतात, भाव ठेवून ऐकतात. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जवळजवळ महात्म्य आपण संपवलेला आहे. उद्यापासून आपण श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाला सुरुवात करूया. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज.